मतदार याद्यांच्या विशेष सखोल फेरतपासणी कार्यक्रमाअंतर्गत ठाणे जिल्ह्यातील मतदारांसाठी महत्त्वाची सूचना जिल्हा प्रशासनानं जारी केली आहे. या मतदारांचं स्वाक्षरीसह गणना प्रपत्र प्राप्त झालं नाही अशा मतदारांची नावे अप्राप्त गणना प्रपत्र या यादीत समाविष्ट करण्यात आली आहेत. या यादीमध्ये गैरहजर, स्थलांतरित, मृत आणि दुबार अशा प्रकारांमध्ये नोंद झालेल्या मतदारांचा समावेश करण्यात आलाय. या मतदारांची नावं 24 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध होणाऱ्या प्रारूप मतदार यादीत समाविष्ट केली जाणार नाहीत. जिल्ह्यात गेले 1 ते 1.5 महिन्यांपासून SIR प्रक्रियेचं काम सुरू आहे. या प्रक्रियेत सध्या निम्म्याहून अधिक मतदारांची नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. तसंच इतरांची प्रक्रिया देखील सुरू आहे. त्यामुळे पात्र मतदाराचं नाव मतदार यादीतून वंचित राहू नये यासाठी जिल्हा प्रशासनानं अनकलेक्टेबल EF यादी तपासण्याचं आवाहन केले. ही यादी विधानसभा मतदार संघनिहाय ठाणे जिल्हा प्रशासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. या यादीत आपलं किंवा आपल्या कुटुंबातील पात्र सदस्याचं नाव असल्यास संबंधितांनी गणना प्रपत्र तात्काळ भरून 17 ऑगस्ट पर्यंत संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याकडे जमा करावेत असं आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी केले. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राज्यात विशेष सखोल फेरबदल कार्यक्रम राबवण्यात येत असून 17 ऑगस्ट पर्यंत गणना प्रपत्र भरून घेण्यात येणार आहेत. त्यानंतर 24 ऑगस्ट रोजी जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघांच्या प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. त्यामुळे मतदारांनी विलंब न करता आपलं नाव अनकलेक्टेबल EF यादीत आहे की नाही हे तपासून आवश्यक ती कार्यवाही 17 ऑगस्ट पूर्वी पूर्ण करावी असं आवाहन प्रशासनानं केलं आहे.